एका तरुणाने संविधान जागर यात्रा काढलेली आहे आणि तो तरुण जो आहे तो पुणेवरून थेट नागपुरात सायकलनी पोहोचलेले आहेत. तुम्ही पुणेवरून थेट नागपुरात सायकलनी पोहोचलेले आहात आणि संविधानाचा जागर करत आहात. पुण्यापासून आम्ही आमची सायकल तिरुपती. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुशील रामभाऊ बोबडे. माझी सायकल पुण्यापासून तिरुपती बालाजी या ठिकाणापासून आज तिथला बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी तिथे सगळे विचारांचे लोक आहेत त्या विचारांचा सोबत घेऊन तिथून प्रवास सुरू करून आज या नागपूरच्या दीक्षाभूमी या ठिकाणी आलो आणि या दीक्षाभूमीला पोहोचण्याबरोबर या जी पावन भरती आहे त्या सुरक्षित पोहोचलो हाच मला खूप मोठा आनंद आहे. तरुणांनी संविधान वाचायला हवं, वाचलंच पाहिजे. तर तो सभ्यतेचा खरा भारताचा एक संपूर्ण मेसेज आहे आणि त्यावेळेस म्हणून त्या शेवटचा ह्या जो चित्र आहे की हा जो पहिल्या या ठिकाणी शेवटचा अंत एका शब्दामध्ये केलेला आहे. म्हणजे आपण किती एक एवढ्या ताकदीमध्ये आहोत हे लोकांना समजलं पाहिजे आणि ही ताकद खूप मोठी आहे. आज लोकांना मी म्हणून सांगतो सर्व तरुणांना या संविधानाचा वापर योग्य करा आणि वाचा. आज माझं वय वर्ष 52 आहे. उत्तम आरोग्य आणि प्रकृती राहते आणि याच्यामुळेच आपण पुढे जाऊ शकतो. कारण माणसाचं वय वाढलं तर त्याला आरोग्याला 2 पैसे लागण्याची गरज नाही पडत आणि हेच म्हणतं खरं आरोग्य आहे. आणि या आरोग्यासाठी आपण नेहमी संविधानाचं वाचन केलं पाहिजे आणि भारतीय संविधानाचा आपण त्याचा पूर्ण वापर केलाच पाहिजे. सर्वात मोठा जर ग्रंथ असेल तर भारतीय संविधान तो घराघरात असलाच पाहिजे. सर्व घराघरात असला पाहिजे कारण आपण सर्व समतेमध्ये जगतो, सर्व बंधुत्वामध्ये जगतो आणि या निसर्गाच्या छायेमध्ये जगतो. तर तो प्रत्येक घराघरात संविधान असलाच पाहिजे. संविधानाचा जागर तुम्ही करत आहात. कुठल्या मार्गाने तुम्ही आलेत आणि कुठे कुठे थांबलेत तुम्ही? आम्ही जसं तिरुपती बालाजी पासून निघालो तर आम्ही हैदराबाद वगैरे सुद्धा असा करून आलो. हैदराबादच्या मार्गाने आलो. मग येताना चंद्रपूर आलो. चंद्रपूरला पण सुद्धा आम्हाला आमची तिथे आकाशवाणीमध्ये ते आमची दखल घेतली आणि असंच करत करत यवतमाळ साईड करून या ठिकाणी आज दीक्षाभूमीला आम्ही आलो. किती दिवस लागले हा प्रवास तुमचा? किती दिवसाचा प्रवास झाला? हा संपूर्ण 3.5 महिन्याचा प्रवास आहे. पण मधला कालावधी असा झाला की आम्हाला एक संविधान पुरस्कार मिळाला तर आम्हाला एक 5-6 दिवसाकरता परत पुण्याला जावं लागलं आणि ती सायकल तिथेच ठेवून मग आम्ही तिथला प्रवास सुरू केला. त्या काळामध्ये परत निवडणुका आल्या बसल्या. आम्हाला स्वतःही त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन आम्ही परत पुढची प्रवास सुरू केला. म्हणून असं थोडा वेळ लागला. सायकल यात्रा ही आता नागपूरला पोहोचलेली आहे. बरोबर. आता नागपूर मधनं कुठे जाणार? ही जे बाबासाहेब आंबेडकरांनी बोधी वृक्ष आहे या ठिकाणी ही परत जाणार आहे. नोव्हेंबरला परत सुरुवात होणार आहे. बोधी वृक्ष म्हणजे बौद्ध घ्यायला जाणार का? हो. आम्ही त्या ठिकाणी सायकल नेणार आहोत. बौद्ध घेण्यासाठी सुद्धा आणि त्या ठिकाणी इथे जे वृक्ष आहेत ते सगळीकडे त्याचे बीज लोकांपर्यंत पेरण्यासाठी ते बीज सुद्धा आम्ही तिथून आणणार आहोत. म्हणजे बौद्ध घ्यायला जाणार तुम्ही? बरोबर. म्हणजे ही यात्रेचं जे समापन आहे ते बौद्ध घ्यायला होणार? हो. त्या ठिकाणी या सायकलनीच यात्रा करता काही त्रास वगैरे होतो का तुम्हाला? त्रास कधीच होत नाही. आपण आपल्यासाठी सायकल चालवलीच नाही ना आजपर्यंत. आज समाज आणि एकता करण्यासाठी सायकल चालवली. त्याच्यामुळे त्याचा त्रास कसा काय होणार? कारण माझ्या डोक्यामध्ये ते आलंच नाही ना ती कल्पना. दररोज किती किलोमीटर तुम्ही सायकल चालवता? सायकल आम्ही साधारण 80-100 पण चालू शकतो. पण एखादं गाव जर 40 किलोमीटरच्या आसपास आलं तर तिथे पण आम्ही थांबतो, लोकांशी संवाद करतो आणि मग त्या हिशोबाने असतं. सामाजिक बांधिलकी जी असते त्या बांधिलकीमध्ये सर्वात मोठा मेसेज आहे की स्वतःचं पण थोडंसं दान केलं पाहिजे. मग श्रमदान करा या थोडंसं दान करा, अन्नदानाचा करा. पण त्याच्यातून जे स्वरूप निर्माण होतं ती ऊर्जा निर्माण होते. कारण आपल्याकडे सर्व ठेवून ती ऊर्जा निर्माण होत नसते, त्यामुळे तो स्फोट होतो. पण ऊर्जा जर निर्माण झाली तर त्याचा आपला परिणाम खूप आनंदीमय दिसतो. या तरुणांनी संविधानाचा जागर करण्याचा संकल्प केलेला आहे आणि हातामध्ये भारताचे संविधान उद्देशिका आपण बघत आहात. ते आता दीक्षाभूमीला पोहोचलेले आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच दीक्षाभूमीवर 5 लाख लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती आणि आज हेच जे इसम आहेत या पावन दीक्षाभूमीला पोहोचले आणि
ते नतमस्तक झाले. त्यांनी या दीक्षाभूमीची माती जी आहे ती कपाळाला लावलेली आहे आणि इथून थेट जो प्रवास आहे ते बौद्धगयाला जाणार आहेत. भारताचं जे संविधान आहे ते सर्वोत्कृष्ट आहे. घराघरामध्ये भारतीय संविधान असायला हवं. तरुणांनी भारताचं संविधान वाचायला हवं असा एक संदेशच या सायकलच्या माध्यमातून यात्रा करून हा जो तरुण आहे तो देत आहे. या यात्रेमध्ये त्यांना साथ देत आहेत ते इसम माझ्यासोबत आहेत, ते व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत. काय नाव आहे, कुठून आलेत तुम्ही? अच्छा, मी पुण्यावरून कर्वेनगर मधून आम्ही दोघंही आहोत. माझं नाव आहे देशभक्त कवी गायनाचार्य प्राध्यापक बाबासाहेब जाधव, राष्ट्रीय प्रबोधनकार. आणि ज्या भूमीमध्ये आता आपण मुलाखत घेताय त्या भूमीमध्ये 56 साली दीक्षा घेतलेला मी बाबासाहेब जाधव. माझं धर्मांतरामध्ये नामांतर झालेलं आहे. अच्छा, तुम्ही इथे 14 ऑक्टोबर 1956 साली जेव्हा मी दीक्षा घेतलेला मी बाबासाहेब आपल्याशी मुलाखत तुम्ही जे घेताय तर ते आहे. तेव्हा मी माझं असं भाग्य समजतो की त्या काळी ह्या मुलाखतीचा प्रकार नव्हता. तर ज्या काळी 5 लाख लोकांना घेऊन बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली तर त्याच्यातला मी एक त्यावेळेचा बालक आहे. बरं. पण आणि आता किती वय होतं तुमचं त्यावेळेस? त्यावेळेला मी 7-8 वर्षाचा असेल. बरं. मुद्दा असा आहे की ही जी पवित्र भूमी आहे, ही मी 2-3 वेळा मी इथे येऊन गेलोय, पण आजचा आमचं ठरवून आम्ही हा सगळा प्लॅन केलेला आहे. यांची जी स्फूर्ती जी आहे तर मीही सायकलवीर आहे. मी 1977 ते 2003 तुम्ही दीक्षाभूमीला पोहोचले म्हणजे एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळालेली आहे. ऊर्जा आहे आणि ती इथून पुढेही आमच्यामध्ये राहणार आहे. आणि ते संपूर्ण भारतात जेवढे जाती धर्म पंथ वर्णचे लोक जे राहतात त्या सगळ्यांनी या भूमीचं दर्शन किंवा इथून जी ऊर्जा घेऊन जाणं हा माझा त्यांना संदेश आणि आव्हान असेल. त्याचं दुसरे कारण की हे जे संविधानाचा जो जागर आहे, हे जे संविधान उद्देशिका आहे, हा नागपूरमध्येच त्यांचा सत्कार केलेला आहे. सकाळी कांबळे नावाचे जे कुटुंबामध्ये आम्ही गेलो होतो तिथं त्या संविधानाच्या उद्देशिकेचा सन्मान केलाय. आणि ते उद्देशिका घेऊनच आम्ही या दक्षाभूमीला वंदन करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि ते त्रिसरण पंचशील अष्टांगिक मार्गाचा अनुसंग करणारे कार्यकर्ते असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. तेव्हा नुसताच ग्रंथ वाचन तर त्याचं आचरण जर समजा झालं नाही तर आचाराविना विचार वाया व्यर्थ असे ते ज्ञान माणसा बोध तुझा तो जाण असे आम्ही लिहिलं थोडंसं. आणि बाबांचे जे उपकार आहेत ते संपूर्ण भारतीयावरती आहेत, देशातल्या आणि परदेशातल्या. अशी ही नागभूमी आहे. आणि तर त्या नागभूमीच्या निमित्ताने धर्मग्रंथ जे आहेत ते तर प्रत्येकाचे पवित्र आहेत, पण भारतीय संविधान हे सर्व धर्मग्रंथाच्या पेक्षा सुद्धा सगळ्याला कवीत घेऊन चालणार असंही असल्यामुळे त्यासाठी एक 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत ते आपल्याला ऐकवतो. धर्मग्रंथाहून आम्हा पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे. धर्मग्रंथाहून आम्हा पूज्य संविधान हे मानवाच्या मुक्ततेचा मंत्र दिदला हा इथे. मोकळे केले हे सारे गुलामांचे बंधते वेशी भरले एक एक झाले सावधान हे. पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे. धर्मग्रंथाहून आम्हा पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे. बुद्ध हे बुद्धीचं भांडार आहे. तर हा जो बौद्ध विचार एका बौद्धांच्या पुरताच नाही, अखिल मानवजात मग ती स्त्री असेल पुरुष असेल त्या सर्वांच्यासाठी उपकारक आहे. असा हा संदेश छोट्यापासून मोठ्याने घ्यावा आणि त्या पद्धतीने चालावं. कारण आचाराविना विचार वाया व्यर्थचे ते ज्ञान माणसा बोध तुझा तू जाण असं मी लिहिलं आणि त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. आणि जाताना बाबासाहेबांचे एक पुन्हा 2 ओळी ऐकवतो की त्या अशा आहेत की शिका संघटित व्हा संघर्ष करा यारो. संदेश हा भीमाचा पालन करा यारो. संदेश हा बाबांचा पालन करा यारो. जगायचं म्हणून नका जगू आयुष्यात स्वाभिमान अभिमान ज्योत ती मनात. जिंदगी गुलामी फेकून द्या यारो. संदेश हा बाबांचा पालन करा यारो. संदेश हा भीमाचा पालन करा यारो. असं हे थोड्याशा 4-4 ओळी ह्या अशासाठी आहेत की हे महापुरुष आहेत, महामानव आहेत. त्यांनी सगळ्यांसाठी काम केलंय, फक्त मागासासाठी दलितासाठी बायकांसाठी नाही. संपूर्ण भारतीय माणसं जेवढी आहेत
जे परदेशातही जाणारी त्या सगळ्यांच्यासाठी असा काम करणारा हा असा एकमेव महापुरुष आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून त्यांना आम्ही वंदन करण्यासाठी इथं आलो. त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि तसेच बाकीच्यांनी सुद्धा चालावं हाच संदेश ह्या सर्व भारतीय नागरिकांना असेल एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा जय भीम, जय बुद्ध, जय भारत. कवितेच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून जागर करणं सुरू आहे, संविधानाचा जागर करणं सुरू आहे. दोघेही जे आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचा जागोजागी सायकलने प्रवास करून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ते जनमानसांमध्ये पोहोचवत आहेत. घराघरामध्ये संविधान असणं गरजेचं आहे. तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत संविधान वाचणं हे गरजेचं आहे. जो संविधान वाचेल तो कायद्याचं उल्लंघन कधीही करणार नाही. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर असं संविधान लिहिलेलं आहे. आजच्या तरुणांनी आणि प्रौढांनी आपल्या घराघरामध्ये संविधान ठेवून संविधानाचं वाचन करावं. त्या आणि संविधानाचं वाचनच नाही तर आचरणामध्ये सुद्धा संविधान आणावं असा एकूणच संदेश दोन्ही तरुण हे सायकलनी प्रवास करत आहेत. तिरुपतीवरून निघालेले आहेत, पुण्यावरून निघालेले आहेत आणि ते दीक्षाभूमीला पोहोचलेले आहेत. आणि दीक्षाभूमी मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ते आता बौद्ध गयाला ते जात आहेत. आपण बघत राहा IBM TV9. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट तिलकचंद टेंभुर्णेसह मी भीमराव लोणारे. जय भीम, नमो बुद्धाय.